नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम चांदोरकर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, सह्याद्री आणि हिमालय हे भारताचे श्वास आहेत. या पर्वतरांगांच्या वाटेवर चालताना या पर्वतांचं संवर्धन करणं, या नद्यांचं संवर्धन करणं हा खरं तर आपला संकल्प असला पाहिजे. कारण या प्रवासात दडलेली आहे माणसाची जिद्द, निसर्गाशी नातं जपण्याची ओढ आणि पुढच्या पिढीसाठी या पर्वतांचं संवर्धन करणं हे खरं तर खूप महत्त्वाचं आहे. आणि आज आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे ते बघूया. आजचा आपला विषय आहे सह्याद्री ते हिमालय, साहस, संवर्धन आणि संकल्प. सह्याद्री ते हिमालय, साहस, संवर्धन आणि संकल्प या महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओमध्ये नेहमी तज्ज्ञ व्यक्तींना आमंत्रित करत असतो. आज आपल्याबरोबर आहेत ज्येष्ठ गिर्यारोहक तज्ज्ञ श्री उमेश झिरपे सर. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. श्री उमेश झिरपे सर हे गिरीप्रेमींच्या अष्टहजारी शिखर मोहिमेचे नेते आहेत. दक्षिण भारतातील पहिली व एकमेव गिर्यारोहण प्रशिक्षण संस्था अशी ओळख असलेल्या गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंगची स्थापना करण्यात त्यांचं खूप मोठं योगदान आहे. ते या संस्थेचे संस्थापक व संचालकही आहेत. या विषयासंदर्भात त्यांचे अनेक लेख देखील प्रसिद्ध झालेले आहेत. गोष्ट एका साहसाची, एव्हरेस्ट हे त्यांचं पुस्तकही प्रकाशित झालेलं आहे. अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलंय. 2014-15 मध्ये महाराष्ट्र शासनाचा मानाचा व क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च श्री शिवछत्रपती पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. आणि अगदी आनंदाची गोष्ट म्हणजे 2025 मध्ये तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार हा भारताच्या माननीय राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना मिळालेला आहे. आमच्या सगळ्या टीमकडून सर तुमचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. अतिशय छान असा आजचा आपला विषय आहे सह्याद्री ते हिमालय, साहस, संवर्धन आणि संकल्प. आजच्या आपल्या अतिशय छान आणि साहसीपूर्ण विषयाला सुरुवात करूया. सह्याद्री ते हिमालय, साहस, संवर्धन आणि संकल्प. आणि आपल्याबरोबर आहेत ज्येष्ठ गिर्यारोहक तज्ज्ञ श्री उमेश झिरपे सर. सर, कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. खूप छान असा आजचा विषय आहे. आपण म्हणत असतो की हा सह्याद्री, हिमालय आपले श्वास आहेत. आपण म्हणतो ना, आपली एक परंपरा आहे, संस्कार आहे, आपला एक इतिहास आहे आणि त्यांना जपणं ही खरं तर आपली जबाबदारी आहे. कारण पुढच्या पिढीसाठी त्याचं संवर्धन करणं ही खरं तर आपलं कर्तव्य आहे, जबाबदारी आहे. आणि हे गिर्यारोहण हे जेव्हा आपण म्हणतो तर त्याचं व्यापक स्वरूप तुम्ही काय सांगाल? खरं आहे अगदी की आपल्या पृथ्वीवर असलेले हे जे सगळे वेगवेगळे पर्वत आहेत त्याच्यामध्ये आपलं सह्याद्री तर येतोच, पण सह्याद्रीबरोबर हिमालय आणि जगात अनेक पर्वत आहेत. तर हे फक्त पर्वत नाही, तर हे खरंच आपल्या पृथ्वीचा हा श्वास आहे. आणि पर्वतांच्या पलीकडे या ठिकाणी असलेली जी सृष्टी आहे, सगळी जी काही इकोसिस्टीम आहे, ही पण आपल्या आयुष्याला समृद्ध करून टाकत असते. आणि याच्यावरती पूर्णपणे मानवी जीवन पण अवलंबून आहे. कदाचित हे कधी कधी आश्चर्यचकित होतात लोक की अरे पर्वतांवर माझं आयुष्य काय, पण खूप वेगवेगळे विषय आहेत. त्या पर्वतांमधनं उगम पावणाऱ्या नद्या, त्या पर्वतांमुळं मिळणारे आपल्याला वेगवेगळे खनिज आहे, त्यामुळे मिळणारं हिमालयासारख्या पर्वतामुळे आपल्या भारताचे ऋतू जे आहेत त्या आज तसेच्या तसे आहेत. जर हिमालय नसता तर ही कल्पनासुद्धा करत नाही. तर असे हे सगळे पर्वत जे आहेत, तर ह्या पर्वतांचं संवर्धन करण्याची खरोखरच आज वेळ आली आहे. इतका आत्ता जो काही विषय भयानक आहे, पर्वतांवरती जे काही चाललंय, मोठ्या प्रमाणात जंगलतोड चालली, पर्वत ढासळत आहेत, त्या सगळ्याकडं एका वेगळ्या नजरेने आज पाहण्याची गरज आहे. आणि खरंच खूप महत्त्वाचा विषय आज तुम्ही घेतला आहे, त्याबद्दल मनापासून मी DD सह्याद्रीचे पण आभार मानतो. नक्कीच सर. सर, आता बोलताना तुम्ही हिमालयातील किंवा या पर्वतांवरील ज्या नद्या असतात त्यांच्याविषयी उल्लेख केला. तर हिमालयातील या हिमनद्या ज्या आपण म्हणतो तर त्यांची स्थिती आता काय आहे? खरं की हिमनदी म्हणजे नेमकं काय, ग्लेशियर्स म्हणजे हिमनदी, याबद्दल आम्ही जेव्हा फिरत असतो की आम्हाला वाटतं की खूप कमी जणांना याच्याबद्दलचं माहिती आहे की अवेअरनेस आहे. काय झालं की नद्यांबद्दलची जागरूकता आज मोठ्या प्रमाणात आहे. नद्या अनेकांना माहिती आहेत, आज नद्या वाचल्या पाहिजेत, नद्यांचं संवर्धन केलं पाहिजे, याच्याबद्दल पण प्रचंड मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. आपल्या भारत सरकारच्या माध्यमातून माननीय पंतप्रधानांनी जो इनिशिएटिव्ह घेतला आहे त्याच्यातून अगदी गंगेपासून आपल्या गावातील नद्यांपर्यंत अनेक जण यासाठी काम करतात. पण हिमनदी नेमकी काय आहे? मी ती कुठेतरी हिमालयात आहे, बर्फाची नदी आहे, मग मी इथं माझ्या गावात पुण्यात मुंबईत किंवा अजून कुठं आहे, तर माझं ते हिमनदीचा काय संबंध आहे, असा विचार अनेकांच्या मनात असतो. पण तसं नाही आहे. हिमनद्या हा खूप महत्त्वाचा विषय आहे.
ज्यावेळेस डोंगरांवरती बर्फ पडतो, म्हणजे डोंगरांवर नाही, हिमनद्या प्रामुख्याने 4 भागात आहेत. म्हणजे डोंगरांवर असलेल्या म्हणजे दऱ्यातनं निर्माण होणारी हिमनदी, कॉन्टिनेंटल हिमनदी आहे, सर्क हिम, पोडिमेंट, असे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यात पर्वतांवर ज्यावेळेस स्क्रीनवर काही हिमनद्यांचेच हे होय, दिसतात, बरोबर? ते जे चित्र आपण पाहतोय ते हिमनद्याचे ग्लेशियर्स आहेत. म्हणजे काय, पर्वतांवरती जेव्हा हिमवृष्टी होती, बर्फ पडतं आणि त्याला जशी जागा मिळते तसं ते खाली येतं आणि खाली पडल्यानंतर ते सरकायला लागतं. म्हणजे हिमनदीला मुवमेंट आहे, ते अतिशय संत पद्धतीने वाहत असतात आणि ज्या ठिकाणी त्यांचं मेल्टिंग पॉईंट येतं, तापमान वाढतं जिथं आणि त्यांचं मेल्टिंग पॉईंट येतं त्या ठिकाणी तिथं त्याचं स्नाउट म्हणजे गोमुख तयार होतं आणि पाण्याचा तिथून स्रोत सुरू होतो. म्हणजे नदीचा उगम तिथून सुरू होतो. आपण जर पाहिलं तर आपल्या भारतातल्या सर्वात मोठ्या नद्यांचा उगम हा हिमनदीमधून आहे. गंगा असेल, सिंधू, ब्रह्मपुत्रा, या सगळ्या नद्यांचा उगम हिमालयातून. आपण आता स्क्रीनवर पाहतोय ते एव्हरेस्टचं चित्र आहे आणि एव्हरेस्टच्या मधून जी नदी आलेली आहे खाली, खुंबू ग्लेशियर त्याला म्हणतात, ती खुंबू आणि तिथून पुढे दूधकोशी नदी, ही नेपाळमध्ये एक प्रमुख नदी आहे. त्याचा उगम एव्हरेस्टच्या परिसरात आहे. तर हिमनद्या हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि आज त्याची जी अवस्था आहे ती भयंकर म्हणजे काळजी करण्यासारखी आहे. नक्की सर, त्याविषयी आपल्याला बोलायचं आहे. पण आता जसं तुम्ही या हिमनद्यांबद्दल सांगितलं, तर मग आपल्या प्रमुख नद्या सुद्धा या हिमनद्यांमधूनच तयार झालेल्या आहेत. मग या हिमनद्या आणि भारताची जलव्यवस्था यांची काही सांगड घातली गेली आहे का? नक्कीच यांची खूप मोठी सांगड आहे. ती अशा अर्थाने की ह्या ज्या नद्या म्हणजे गंगा नदीचा उगम जिथून होतो, गंगोत्री मंदिर जे क्षेत्र गंगोत्री आहे, गंगोत्रीच्या पुढं 19 किलोमीटर गोमुख म्हणून अनेक श्रद्धाळू तिथं जात असतात आणि गोमुखचं दर्शन घेतात. तिथून ती नदी जेव्हा पुढे पुढे येते तिला आजूबाजूच्या अनेक उपनद्या मिळतात आणि प्रत्यक्ष जी अलकनंदा जिथं तिला मिळते त्याच्या पुढे तिचं नाव गंगा होते. म्हणजे आधी तिला भगीरथी नाव तिचं आहे. आता ही गंगा विस्तीर्ण होत तिचं इतकं मोठं स्वरूप आहे आणि मग ह्या गंगेमुळं, या गंगे नदीमुळं कितीतरी जणांना त्याचं जे पाण्याचा वापर अनेक ठिकाणी त्याच्यावरती बांधलेली धरणं असतील, त्याच्यावर अवलंबून असलेली शेतीची व्यवस्था आहे. तर अनेक गोष्टी या एका नदीवर आहेत फक्त. अशा अनेक नद्या हिमालयातनं ज्या आलेल्या आहेत ह्याच्यावरती आपल्या भारताची कैक मोठी लोकसंख्या अवलंबून आहे. म्हणजे भारतात आज जर बघायला गेलं तर भारताच्या हिमालयामध्ये, एकूण हिमालयामध्ये 22,000 पेक्षा जास्त ग्लेशियर्स किंवा हिमनद्या आहेत आणि त्याच्यावर अवलंबून असलेली लोकसंख्या 77 मिलियनपेक्षा जास्त आहे. तर ही खूप मोठी इकोसिस्टीम आहे. तेव्हा हिमनद्यांचं आणि लोकांचं किंवा आपलं जनजीवन हे खूप जवळचं नातं आहे. पण सर, मग आता जसं तुम्ही सांगितलं की हिमनद्यांचा आणि त्यांची संख्याही खूप मोठी आहे, मग त्याचा असा काही संभाव्य धोका वगैरे असा असतो का? धोका, मी तेच म्हणालो की हा विषय इतका आता गंभीर आहे की आज जर त्या हिमनद्यांची अवस्था जर पाहिली तर इतकी धक्कादायक बातमी की आज आपल्या पृथ्वीवरच्या 5 ते 6 हिमनद्या म्हणजे अंटार्क्टिकावरची सुद्धा ती पोडिमेंट म्हणजे सपाट असलेली हिमनदीच आहे. पण आपण म्हणजे अगदी काल परवाची न्यूज आहे, अंटार्क्टिकाच्या ईस्टर्न भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मेल्टिंग खूप मोठा भाग वितळला आहे. अनेक ठिकाणी 5 ते 6 हिमनद्या अशा आहेत की ज्या पूर्णपणे नामशेष झाल्या आहेत. नेपाळमधलं लांगटांग म्हणून जो भाग आहे त्या लांगटांग भागात याला म्हणून ग्लेशियर आहे. 1970 नंतर त्या ग्लेशियरची अवस्था इतकी भयानक आहे की 66% ग्लेशियर हे वितळून गेले आणि आत्ता असं भाकीत आहे की 2040 ती नदी पूर्णपणे हिमनदी गायब होणार आहे. आत्ता ती मृत म्हणजे ग्लेशियल कॅज्युलिटी असं आता रिसर्चमध्ये त्याला नाव दिलं आहे आणि ती याला ग्लेशियर मृत झाले असं जाहीर केलं आहे. तर असे अनेक ग्लेशियर्स आपल्या पृथ्वीवरनं नामशेष होत झाले. तर याचा खूप गंभीर फटका मनुष्याला नव्हे तर संपूर्ण पृथ्वीला बसण्याचा आत्ता येणाऱ्या काळामध्ये खूप मोठा धोका आहे. नक्की सर, तर त्याच्यासाठी आपण खरं तर काय केलं पाहिजे या विषयी आपण चर्चा करणार आहोत. पण आता एक फोन घेऊया. सागर बोलतात आपल्याशी पुण्यावरून. नमस्कार, बोला. नमस्कार. नमस्कार. मला विचारायचं आहे की हिमालय आणि सह्याद्री या दोघांच्या संवर्धन करण्यामध्ये काही मोठा फरक आहे का, की दोन्ही डोंगरच आहेत तर संवर्धनामध्ये फरक काय आहे त्याचं संरक्षण आणि संवर्धन करण्यामध्ये हिमालय आणि सह्याद्री? नक्की सागर, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की सह्याद्री आणि हिमालय हे दोन्ही पर्वत असले तर त्या ठिकाणचे जे काही भौगोलिक रचना आहे ती वेगळी आहे पूर्णपणे. म्हणजे सह्याद्रीतलं संवर्धनचं काम कसं केलं पाहिजे, कारण आपल्याकडं जे सह्याद्री आहे हा मुळात बेसॉल्ट रॉकचा आहे. तिथला जो खडक आहे तो कणखर आहे. या ठिकाणी संवर्धनासाठी काय उपाय करायचे आणि हिमालयात काय करायचे पूर्णपणे वेगळे. तुम्ही आता जर पाहिलं असेल तर 1 वर्षापूर्वीच
हिमालयातल्या उत्तर काशीच्या पुढे गंगोत्री भागामध्ये धाराली म्हणून जो भाग आहे तिथे खूप मोठ्या प्रमाणात लँडस्लाईड झाली आणि त्या लँडस्लाईडमध्ये 200पेक्षा जास्त स्थानिक लोक मृत पावले आणि खूप मोठी हानी तिथं झाली. तर हिमालय मूळतः खूप ठिसूळ आहे. म्हणजे हिमालयाची उत्पत्ती जर आपण जर लक्षात घेतली तर टायटॅनिक प्लेटचं एकमेकावर घर्षण होऊन झाली. म्हणजे समुद्रापासून हिमालय पर्वत तयार झाला आहे आणि त्यामुळे मुळात तो ठिसूळ आहे. म्हणजे हिमालयाच्या आम्ही एव्हरेस्ट मोहीम ज्यावेळेस 2012मध्ये केली तेव्हा प्रत्यक्ष एव्हरेस्टच्या मोहिमेमध्ये आम्ही अनेक ठिकाणून जे काही सॉईल सॅम्पल्स आणले त्याच्यामध्ये सगळे हे समुद्रातल्या रेतीचे अवशेष आहेत. तिथं फॉसिल जे सापडतात ते समुद्रातल्या प्राण्यांचे फॉसिल सापडतात. त्यामुळे हिमालय अत्यंत ठिसूळ आहे. त्यामुळे हिमालयाचं संवर्धन करण्यासाठी ज्या उपाययोजना आहेत त्या पूर्णपणे वेगळ्या आहेत आणि इतर पर्वत जे आहेत सह्याद्री असेल किंवा अजून अनेक पर्वत आहेत त्यावरचे पूर्णपणे वेगळे आहेत. पण तरी सामान्यपणे एक आहे की त्या ठिकाणी प्रचंड होणारी जंगलतोड किंवा मनुष्याच्या आपण आपल्या हव्यासपोटी जे विकास करतोय मोठ्या प्रमाणात हे दोन्हीकडं सारखंच आहे. म्हणजे आज सह्याद्रीमध्ये ठिकठिकाणी म्हणजे अगदी दुर्गम भागात सुद्धा आता तुम्ही रिसॉर्ट आहे, रस्ते आपण त्याची योजना करतोय. तसंच हिमालयात होऊ लागले. म्हणजे हिमालयामध्ये आता जे काही मोठ्या प्रमाणात रस्ते 4 पदरी झालेत त्याच्यामध्ये झालेलं ब्लास्टिंग, त्याच्यासाठी झालेली वृक्षतोड अशी अनेक कारणं आहेत. पण त्याच्याबरोबर ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जगाचं वाढलेलं तापमान पृथ्वीचं हे प्रमुख कारण आहे आणि त्याची अनेक कारणं आहेत. म्हणजे ते फक्त जंगलतोड ते तर आहेच आहे पण अनेक कारणं आहेत की ज्याच्यामुळे आपल्या पृथ्वीचं जे तापमान वाढते त्याच्यामुळे हिमालयातलं हिम किंवा बर्फ वितळण्याचं प्रमाण हे खूप वेगाने वाढू लागलं आणि तो सर्वात मोठा धोका आहे. पण सर आता जसं तुम्ही सांगता की अनेक कारणं तर आहेत पण आता हे तापमान वाढीचं एक प्रमुख कारण आहे की ज्याच्यामुळे हे हिमनद्या ग्लेशियर्स जे तुम्ही सांगत आहात की ते वितळतं आणि त्याचं खरं तर फक्त ह्या पृथ्वीमाता जे आपण म्हणतो किंवा पृथ्वीला नाही तर आपल्या सगळ्यांनाच खूप हानिकारक आहे. तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो का? म्हणजे जसं मगाशी तुम्ही कार्यक्रमात सुरुवातीला म्हणाला होतात की हिमालय तिकडे आहे किंवा सह्याद्रीच्या कडे तिकडे आहेत आणि मी राहते इथे तर माझा आणि त्यांचा काय संबंध किंवा मी काय करू शकते माझ्या घरातून 9 to 5 जॉब करताना. तर तसं इथे राहणारी म्हणजे किंवा सामान्य माणूस काय करू शकतो? नक्की सामान्य माणूस आपण सगळेजण ह्याच्यामध्ये खूप नक्की काम करू शकतो. या आपल्या घरामध्ये बसून सुद्धा यासाठी आपण काम करू शकतो. याच्यासाठी अगदी छोटी गोष्टी जरी आपण केल्या म्हणजे मी म्हणतो मी रोज माझ्या कामावरती माझी मोटरसायकल किंवा माझी 4 चाकी गाडी घेऊन जातोय तर त्याच्याऐवजी मी सायकलवरती कामावर आठवड्यातनं 2दा जरी जायला सुरुवात केली तरी तुमचे कार्बन क्रेडिट्स वाढणार. मी माझ्या घरात 10 बादल्या घेऊन आंघोळ करतो, शॉवर मोठा ठेवून आंघोळ करतो तर मी 1-1.5 बादलीत आंघोळ करायची सवय लावली. माझी गाडी रोज धुण्याच्या ऐवजी मी आठवड्यातनं एकदा पाण्याने धुतली. अशा छोट्या गोष्टींनी जरी सुरुवात केली तरी मला वाटतं आपण त्याचे कार्बन क्रेडिट्स वाचवू शकतो आणि मला वाटतं हे सगळ्यांना आवश्यक करता येईल. आपल्या घरात असलेली वीज म्हणजे कधी मी घरात एकटा बसलो आणि माझ्या सगळ्या घरातल्या 5 खोल्यांमध्ये दिवे चालू आहेत, पंखे चालू आहेत, AC चालू आहेत. आवश्यकता नाही आहे. जितकी आवश्यकता आहे अशा अनेक छोट्या गोष्टींमधून सुद्धा आपण या पृथ्वीचं रक्षण करू शकतो. हे फक्त थोडी इच्छाशक्ती पाहिजे आणि ही जी इच्छाशक्ती आली कारण कधी असं म्हटलं जातं की नाही बाबा मी करून काय होणार. स्क्रीनवरही दाखवली जात आहे ते स्क्रीनवर दाखवलं जातं ते पर्यावरणातलं संवर्धनाचं काम आहे. म्हणजे अनेक ठिकाणी जो काही हिमालयामध्ये किंवा सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये जो कचरा होतोय तर हा सुद्धा प्लास्टिक तर वापरलंच नाही पाहिजे. प्लास्टिक हा इतकी गंभीर समस्या आहे. तुम्ही जर निसर्गामध्ये प्लास्टिक डोंगरांमध्ये जाऊन प्लास्टिकच्या बाटल्या टाकल्या प्लास्टिकची ते हजारो वर्ष त्याचं विघटन होणार नाही आणि त्याच्यामुळे तिथं नवीन झाडं येणार नाहीत. त्या मातीचं पण जे तिथली मातीतली सगळी शक्ती निघून जाते त्याच्यामुळं. तर ते काय केलं पाहिजे तर या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत असं मला वाटतं आणि ते सर्वसामान्य माणूस करू शकतो. फक्त आवश्यकता आहे ती इच्छाशक्तीची आवश्यकता आहे. नक्की सर खूप छान सांगितलं. सरांनी सांगितलं की जसं ही ह्या छोट्या गोष्टी आहेत. हिमालय पर्वत तिकडे आहे पण माझ्या घरात मी काय करू शकते. अगदी छोट्या गोष्टी त्या करून आपण आपल्याच पृथ्वीचं आपल्या हिमालयांचं आपल्या सह्याद्री कड्यांचं सगळ्यांचं संरक्षण करू शकतो, संवर्धन करू शकतो. ही चर्चा अशीच पुढे चालू राहणार आहे. पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. बघत राहा हॅलो सह्याद्री. हॅलो सह्याद्रीमध्ये विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. अतिशय छान आणि महत्त्वाच्या विषयावर आपण बोलत आहोत. सह्याद्री ते हिमालय, साहस, संवर्धन आणि संकल्प. आणि आपल्याबरोबर आहेत ज्येष्ठ गिर्यारोहक तज्ज्ञ श्री उमेश झिरपे सर. सर खूप छान गोष्टी तुम्ही आम्हाला सांगत आहात की असं वाटतं की हिमालय तिथल्या हिमनद्या आणि आम्ही इथे पण खरं तर त्याचा किती जवळचा संबंध आहे. आणि जसं आता आपण म्हणालो की आपल्या प्रत्येकाचीच ती जबाबदारी आहे पण ते कळतं पण कधी वळत नाही. तर लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी आपण काय करू शकतो?
नक्की या बाबतीत तुम्हाला मी एक खूप चांगलं उदाहरण देतो. आंतरराष्ट्रीय पर्वत दिन 11 तारखेला 11 डिसेंबरला दरवर्षी साजरा होतो. आम्ही सुद्धा पुण्यामध्ये तो मोठ्या प्रमाणात साजरा करतो आणि यावर्षी आम्ही या विषयात काम म्हणजे पर्यावरण वाचवण्याच्या विषयात काम करणाऱ्या वेगळ्या व्यक्तींना बोलवलं होतं व्याख्यानासाठी. त्याच्यामध्ये ग्लेशियर्सवरती काम करणारे पुण्यात आयसर संस्था आहे, तिथले एक सायंटिस्ट आले होते. त्याचबरोबर एक प्राची शेगावकर म्हणून एक तरुण युवती आहे. तिचं इतकं वेगळं काम चाललं या विषयावर. तिने एक ॲप डेव्हलप केलं आहे आणि ते ॲप जवळजवळ आज आपल्या देशात नव्हे तर जगातल्या 130 देशातली लोक वापरत आहेत. त्या ॲपच्या माध्यमातून काय करायचं की ते ॲपमध्ये मला रजिस्टर करायचं आणि रोजची मी नोंद ठेवायची की मी रोज सायकलवर किती प्रवास केला, मी रोज मी मगाशी म्हटलं सर लाईट किती वाचवले, मी पाणी किती वापरलं, रोज पाणी मी किती वापरलं आणि याच्यातून कार्बन क्रेडिट्स मी किती वाचवले याची नोंद त्या ॲपमध्ये ठेवली जाते. आणि लोकांना आता ते इतकं आवडू लागले आणि मी ते सगळं मेंटेन करतोय. मला वाटतं हे खूप वेगळं काम प्राचीनी केलं आहे आणि यासाठी भारत सरकारच्या वतीने ती अमेरिकेत पण जाऊन आली. तर असे अनेक उदाहरणं आहेत. पुण्यामध्ये आमचंच एक मित्र अनुज करकरे म्हणून आहे, त्यांची एनप्रो नावाची कंपनी आहे. त्यांनी त्यांच्या कंपनीत त्यांच्या कामगारांसाठी स्टाफला उत्तेजन देण्यासाठी असे कार्बन क्रेडिट म्हणजे सायकलवर जो कामावर येईल त्याची नोंद ठेवून त्याला आर्थिक बोनस द्यायचं जाहीर केलं आणि त्याला इतका प्रचंड प्रतिसाद आहे की अनेक त्यांच्या स्टाफमध्ये लोक आज सायकलवर तिथं त्यांच्या इथं ऑफिसमध्ये येतात. संपूर्ण फॅक्टरी ग्रीन फॅक्टरी केलेली आहे त्यांनी. कमी ऊर्जा वापरली जाते आणि नैसर्गिक स्रोतचा वापर करून ते काम करतात. म्हणजे मला वाटतं हे शक्य आहे. मी मगाशी म्हटलं इच्छाशक्ती पाहिजे आणि असं जर असेल तर लोक प्रतिसाद देत आहेत तुम्हाला, तर आपण पण असं काहीतरी केलं पाहिजे असं मला काय वाटतं. नक्कीच नक्कीच सर. म्हणजे आता प्रत्येकापर्यंत ती जागरूकता पोहोचत चाललेली आहे आणि लोक नक्कीच आणि आपला कार्यक्रम ऐकून तर अजून जास्त लोक प्रतिसाद देतील. आपण एक फोन घेऊया, ही चर्चा अशीच पुढे चालूया. प्रदीप केळकर आपल्याशी बोलतात ठाण्यावरून. नमस्कार, बोला. हा नमस्कार उमेश यांना माझा प्रश्न आहे. मी ठाण्यावरून प्रदीप केळकर बोलतोय गिर्यारो. सह्याद्रीमध्ये ढासळत चाललेली इकोसिस्टीम आणि होत असलेले बाजारीकरण ह्याच्यावरती उमेशनी प्रकाश टाकावा असं मला वाटतं. नक्कीच, धन्यवाद. प्रदीप नमस्कार. खरंच खूप आत्ताचा गंभीर प्रश्न आहे. खूप मोठ्या प्रमाणात आज सह्याद्रीमध्ये वाढतं साहसी पर्यटन म्हणू आपण त्याला. कारण एक गिर्यारोहक हा मी कायम मानतो निसर्गप्रेमी असतो. तो कधीही पर्वताची किंवा तिथल्या निसर्गाचं नुकसान करत नाही. पण आज खूप मोठ्या प्रमाणात साहसी पर्यटन वाढले. ते खरं तर चांगलं पण आहे, पण त्याला एक थोडी शिस्त लावण्याची गरज आलेली आहे. कारण त्या ठिकाणी मी म्हटलं जसं जाणारे जे पर्यटक आहेत त्यांना बऱ्याच वेळा त्या निसर्गाशी त्या पर्वतांशी काही देणं घेणं नसतं. त्यांना फक्त त्या ठिकाणी जाऊन एक वेगळा आनंद घ्यायचा असतो, काही कृती करायची असती. तर अशा ठिकाणी मला वाटतं शासन पण जागरूक पाहिजे आणि शासनाबरोबर स्थानिक लोक आणि गिर्यारोहक किंवा अनेक काम करणाऱ्या संस्था यांच्या सगळ्यांच्या समन्वयाने एक चांगलं काम आत्ता उभं राहतं आहे आणि अजून खूप मोठ्या प्रमाणात उभं राहणं गरजेचं आहे. याच्यासाठी मला वाटतं लोकांनी जागल्याच्या भूमिकेत जायला पाहिजे. मध्यंतरी नाशिकमधलं उदाहरण, नाशिकच्या इथं ब्रह्मगिरी टेकडीवरती बेकायदा खाणीचं काम आणि डोंगर फोडण्याचं काम चालू होतं. तिथल्या साहसप्रेमी नागरिकांनी त्याच्यावरती इतका जोरदार आवाज उठवला, तो सरकार पण पोचला आणि ते बेकायदा काम थांबलं. तर मला वाटतं अशी एक जागल्याच्या भूमिकेत पण आपण जर काम केलं ना तर पलीकडे काहीतरी चुकीच होतं. मी फक्त म्हणतो अरे हे नाही झालं पाहिजे असं करून चालणार नाही. तर तुम्ही थोडं जागल्याच्या भूमिकेत जाऊन या कामावरती लक्ष दिलं पाहिजे. अनेक गिर्यारोहक आज अनेक गिर्यारोहण संस्था यासाठी काम करतायत. आपण जर पाहिलं असेल तर 31 डिसेंबरला पूर्वी मोठ्या प्रमाणात किल्ल्यांवरती जाऊन काही गोष्टी अनुचित होत होत्या त्या थांबल्यात. पण तरी सुद्धा या सह्याद्रीला वाचवण्याची गरज आहे हे अगदी मी मान्य करतो. आणि त्यासाठी शासनाबरोबर गिर्यारोहण करणाऱ्या संस्था, निसर्गप्रेमी, शिवप्रेमी या सगळ्यांनी एकत्र येऊन एक ठोस वाटचाल केली पाहिजे. नक्कीच हे संवर्धन आपण करू शकतो. यासाठी एक चांगला उपाययोजना करण्याची अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या माध्यमातून पण एक योजना आम्ही सादर करतोय आणि सगळे मिळून काम केलं तर हे नक्कीच होऊ शकतं. नक्कीच सर, यात नक्कीच होऊ शकतं. कारण आता आपण म्हणू शकतो की अनेक साहसी गिर्यारोहक किंवा अनेक म्हणजे गडकिल्ल्यांच्या बाबतीतही खूप जागरूकता आलेली आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की एक 60% जर बदल झाला तो 40% बदल होणं अपेक्षित आहे आणि तोही आपण आशा करूया की लवकरच होईल. सर, आता हे जे हवामान बदल आपण म्हणत असतो त्या हवामान बदलाचा गिर्यारोहणावर कसा परिणाम होतो? खूप परिणाम होतो हवामान बदलाचा. म्हणजे एक 15-20 वर्षापूर्वी गिर्यारोहण मोहिमा ज्या आखल्या जायच्या त्या हिमालयातलं दिवस, हिमालयातलं वातावरण निश्चित माहिती असायचं की हिमालयामध्ये जर मोहीम करायची असेल
तर एप्रिल मे जून हा काळ सर्वोत्तम आहे, किंवा पोस्ट मान्सून मोहीम जी आहे ती ऑगस्ट एंड सप्टेंबर ऑक्टोबर ही चांगले दिवस आहेत असं आणि त्याप्रमाणे मोहिमांचं नियोजन होतं. लेह लडाखमध्ये जर मोहीम करायची असेल तर जुलै ऑगस्ट सप्टेंबर हा काळ सुंदर आहे. त्या ठिकाणी तिथं काही त्रास होत नाही, थंडी कमी असते, स्नोफॉल नसतो, अशा प्रकारचं निश्चिती होती. पण आज जर पाहिलं तर आज ग्लोबल वॉर्मिंगचे आणि इतर सर्व जे काही बदल आहेत त्याचा इतका मोठा फटका बसतोय की आज ही कुठलीच शाश्वती हिमालयातल्या मोहिमांमध्ये राहिली नाही वेदरची. आणि हिमालयातल्या मोहिमेचं सगळं सक्सेस आहे किंवा त्याचं यश आहे हे वातावरणावर अवलंबून असतं. जर हिमालयात तुम्ही मोहीम करताय, पर्वतारोहण करत होता, तुम्हाला जर खराब हवेचा फटका बसला तर मोहीम अपयशी होतं हे एवढंच नाही आहे, पण त्या ठिकाणी गिर्यारोहक मृत्यू पावतात हे पण आपण पाहिलं आहे. त्या घटना अलीकडं ह्यावेळेस अनेक वेळा वाढू लागले ते आत्ता अलीकडच्या वर्षांमध्ये. म्हणजे आमचंच उदाहरण तर मागच्या वर्षी आम्ही मेरू पर्वतावरची मोहीम ठरवली होती आणि आम्ही मोहिमेला निघणार त्याच्या 15 दिवस आधी हिमालयातली जी काही परिस्थिती संपूर्ण बदलली, धारालीमध्ये जो काही लँडस्लाईड झाला तोच आमचा मार्ग होता आणि तो संपूर्ण गंगोत्रीचा परिसर 2 महिने जवळजवळ बंद होता, कारण त्या भागात उत्तरकाशी ते गंगोत्रीचे पूर्ण रस्ते वाहून गेले होते. तेव्हा मला वाटतं खूप मोठा परिणाम हिमालयात होतोय. म्हणजे आम्ही सगळे मित्र जेव्हा बोलत असतो तर आम्ही आत्ता असं म्हणतो की अजून एक जास्त लांब नाही पण 20-25 वर्षांनी आपण ज्या भागात हिमालयामध्ये फिरलो, ज्या दऱ्याखोऱ्यांमध्ये गेलो, ज्या ग्लेशियर्सवरती गेलो, तिथं पुढच्या पिढीला खरंच जाता येईल का, इतकी भयानक अवस्था आहे. खूप मोठ्या प्रमाणात तिथल्या दरडी कोसळत आहेत, तिथे अवलांचेस होत आहेत आणि खूप झपाट्याने हिमालय कोसळतोय असं मी म्हणलं तरी ते चुकीचं होणार नाही. खरं म्हणजे ते इतिहास जमा न होता आपल्या पुढच्या पिढींना त्याची माहिती असणं किंवा त्यांनी तिथे जाणं, तो आनंद घेणं आणि त्याच्यासाठी आपण आपलं कर्तव्य नीट पार पाडणं हे खूप गरजेचं आहे. आत्ता जसं तुम्ही सांगितलं सर की आत्ता हवामान बदल कधी होऊ शकतो, त्यामुळे अगदीच मोहिमेला तर फटका बसतोच पण जीव जाण्याचाही धोका असतो. मग त्याच्यासाठी काही तुम्ही शास्त्रशुद्ध प्रशिक्षण वगैरे देता, घेण्याची गरज असते का किंवा काय असतं? नक्की. कसं आहे की डोंगरांमध्ये भटकंती आपण जेव्हा करतो त्याला ट्रेकिंग म्हणतात. तर ट्रेकिंग कुणी करू शकतं, थोडे त्याचे नियम साधे पाळले तर कुणीही भटकंती करू शकतं. पण दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. ट्रेकिंग वेगळं आहे किंवा आत्ता ज्या खूप मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे साहसी पर्यटन हे वेगळं आहे आणि गिर्यारोहण वेगळं आहे. गिर्यारोहण हा साहसी क्रीडा प्रकार आहे, तो स्पोर्ट्स आहे, ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आहे. म्हणजे एव्हरेस्टवरती चढाई करायची असेल किंवा एखाद्या सुळक्यावरती किंवा कड्यावरती चढाई करायची असेल, रॉक क्लाइम्बिंग करायचं असेल, प्रस्तारोहण, तर त्याच्यासाठी तुम्हाला काही तंत्र शिकणं आवश्यक आहे. ते तंत्र शिकणं, त्याची साधनं समजून घेणं, ती साधन सामुग्री कशी वापरायची, त्याचं प्रशिक्षण योग्य व्यक्तींकडून गेल्यानंतर त्याचा सराव करायचा, एक ॲथलीटसारखं स्वतःचं शरीर आणि मन तसं तयार करायचं खेळाडूसारखं, आणि मग तुम्ही पर्वतारोहण किंवा रॉक क्लाइम्बिंग करू शकता. त्याच्यावर बरेच पर्यटक होय, आता आपण पडद्यावर बघतोय एका बाजूला रॉक क्लाइम्बिंगचा सराव करतायत काही जण आणि दुसऱ्या बाजूला हिमालयातल्या बर्फांवरती किंवा ग्लेशियरवरती सराव करतायत. तर अशा पद्धतीचं प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आज आपल्या देशामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट आहेत, हिमालयामध्ये आहेत, उत्तरकाशी, मनाली, दार्जिलिंग, जम्मू काश्मीरमध्ये आहेत. आज आपल्या भारताच्या सदर्न इंडियामधली पहिली माउंटेन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनरिंग गिरीप्रेमी संस्थेने 10 वर्षापूर्वी सुरू केली. खूप चांगल्या पद्धतीने तिथं या सर्व प्रकारचं शिक्षण देणारे वेगवेगळे कोर्सेस करिक्युलम आहेत. पहिल्यांदा आपण देशामध्ये डिप्लोमा इन माउंटेनिंग अँड ॲडव्हेंचर स्पोर्ट्सचा 1 वर्षाचा पूर्ण डिप्लोमा 36 क्रेडिटचा पुण्यातल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाबरोबर सुरू केलेला आहे. 2 क्रेडिटचा आत्ता न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये ॲडव्हेंचर हा विषय घेतला गेला आणि त्याला 2 क्रेडिट आहेत, म्हणजे कुठलाही विद्यार्थी ते घेऊ शकतो. तर त्याचा एक खूप चांगला कोर्स सुरू केला आपण नुकताच, तो संगमनेरच्या अमृतवाहिनी कॉलेजमध्ये 240 विद्यार्थ्यांनी पूर्ण केला आहे. त्यामुळं गिर्यारोहण शास्त्रशुद्ध पद्धतीने त्यातलं सगळं काही शिकण्याची व्यवस्था आज आपल्या महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीमध्ये उपलब्ध आहे. गिरीप्रेमीचे इन्स्टिट्यूट त्यासाठी कार्यरत आहे. तर हे खूप आवश्यक आहे आपल्याला. जर कारण आहे बघा, साहस जेव्हा आपण करतो, ॲडव्हेंचर म्हटलं की त्याच्या पाठोपाठ धोका आलाच, रिस्क आलीच, पण ते जर सगळं शिकून नीट योग्य व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली नीट शिकून सराव करून गेलं तर मला काय वाटतं की त्याच्यामध्ये धोका नाही, कॅल्क्युलेटेड रिस्क अजिबात धोका नाही. अनेक जण विचारतात की तुम्हाला एवढे वर्ष तुम्ही करताय, तुम्हाला डोंगरात भीती नाही का वाटत, धोका नाही का? मी अगदी प्रांजळपणे सांगतो की हे सगळं नीट समजून केलं, कुठं थांबायचं ते सुद्धा जर तुम्हाला कळलं तर मला कधी डोंगरात धोका वाटला नाही. मला पुण्यातला रस्ता क्रॉस करताना भीती वाटते हे मी सांगतो, कारण कोण कुठून येईल इतकी भयानक अवस्था आहे. पण अशी अवस्था आहे. हे ट्रेनिंगची व्यवस्था आहे आपल्या देशामध्ये. लोकांनी जरूर साहस केलं पाहिजे, कारण साहस माणसाला बदलून टाकतं आणि ते सगळं त्याचं शिकून, तंत्रशुद्धपणे शिकून, त्याचा सराव करून योग्य मार्गदर्शन केलं
तर या साहसातून मिळणारे जे फायदे आहेत ते प्रचंड वेगळे आहेत. खरंच आहे सर. आणि जसं आपण म्हणतो की जर आपण निसर्गाला जपलं ना, तो निसर्गही आपल्याला जपत असतो. भरभरून देत असतो. खरंय. आपण एक फोन घेऊया आणि चर्चा पुढे चालू ठेवूया. हिरेश चौधरी आपल्याशी बोलतात मुंबईवरून. नमस्कार, बोला. प्रश्न विचारा. सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे. आपण अनेक माहिती देत असताना आता ज्या 12 किल्ल्यांना वर्ल्ड हेरिटेज म्हणून मिळालं, त्याचा दाखला घेऊन किंवा त्याच्या आधारावरती आपण शिक्षण संस्थांमध्ये, शाळांमधून याचा प्रचार प्रसार करू शकतो का? साहसाशी रिलेट करू शकतो का? धन्यवाद. अगदी हिरेजी, खूप चांगला प्रश्न आहे. खरंच आपण सगळेजण खूप भाग्यवान आहोत. आपल्या सह्याद्रीतले, महाराष्ट्रातले 11 किल्ले आणि तामिळनाडूतला एक जिंजी किल्ला, असे 12 किल्ले हे पहिल्यांदा जागतिक स्तरावरती युनेस्कोने याला जागतिक वारसा स्थळ म्हणून दर्जा दिलाय. ही आपल्या सगळ्यांसाठीच खूप अभिमानाची गोष्ट आहे. हा इतका मोठा सांस्कृतिक आणि कल्चरल वारसा आहे आपला. हा नक्कीच जपला पाहिजे आणि तो अनेकांपर्यंत आपल्याकडे आधी तो पोचवला पाहिजे. आणि यासाठी आपल्या शाळेतल्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा विषय पोचवण्याचं काम अखिल महाराष्ट्र गिरवण महासंघ आणि महाराष्ट्र सरकार करतंय. मोठ्या प्रमाणात ते काम सुरू होणार आहे. प्रत्येक शाळेमध्ये ह्या 12 किल्ल्यांचं महत्त्व काय, हे का किल्ले तिथं घेतले गेलेत, म्हणजे वर्ल्ड हेरिटेज साईट जेव्हा कुठलीही जाहीर केली होती त्यावेळेस त्याचे काही वैशिष्ट्य असतात. जिंजी हा एक असा किल्ला आहे की त्याच्यावर फक्त संपूर्ण किल्ल्याचं बांधकाम दगडावर दगड ठेवून झालं आहे. म्हणजे कुठेही त्याच्यात मेल फिमेल लॉकिंग सिस्टीम नाही आहे. मग आज एवढे वर्ष तो कसं काय टिकून आहे? पण त्या उन्हा पावसात वाऱ्यात तो टिकून आहे, कारण त्याची रचना ते दगड अशा पद्धतीने बसवले आहेत असून किती वर्षानुवर्ष अजून घट्ट होत चालले. असे प्रत्येक किल्ल्याची जी वैशिष्ट्य आहेत ही जगभरातल्या पर्यटकांना आज आकर्षित करणार आहेत. तर खूप मोठी जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे. मला असं वाटतं की सर्व शिवप्रेमी, निसर्गप्रेमी, सगळ्या गिर्यारोहकांनी स्वतःहून हा एक संकल्प केला पाहिजे की जिथं जिथं मला संधी मिळेल आपण प्रत्येक आपापल्या शाळेत जरी जाऊन याबद्दलचं छोटी माहिती दिली, प्रेझेंटेशन दिलं तरी सुद्धा खूप विषय वेगळा आणि खरंच आवश्यकता आहे. कारण आज आम्ही अनुभव घेतो की जेव्हा मुलं येतात, कधी कधी शाळेतली मुलं आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये जेव्हा आम्ही त्यांना ट्रेकला पहिल्या दिवशी घेऊन जातो त्यांना विचारतो, अरे बाळांनो तुम्हाला शिवनेरी माहिती का, हा प्रश्न विचारतो. तर मुलं हो म्हणून सांगतात आणि त्याचं उत्तर असं येतं की ती शिवनेरी म्हणजे बस आहे म्हणून सांगतात. हे इतकं मनाला त्याची खंत किंवा इतकं वाईट वाटतं आणि वाईट वाटलं तरी राग येतो तर आपला येतो का आम्हीच आमच्या मुलांना शिवनेरी दाखवलं नाही ना. तर त्याने ती शिवनेरी बस पाहिली आहे. त्याला दूध कोण देतं माहीत नाही, म्हैस देते, गाय देते माहीत नाही, दूध कोण देतं, दुकानदार देतो, असं झालेलं आहे ते. तर मला वाटतं हे आज आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. मी तर म्हणतो आपण हे काम सगळे मिळून जर केलं तर हा विषय खूप चांगल्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रावर अगदी सगळ्या खेडोपाड्यातल्या शाळांपासून अगदी इंटरनॅशनल स्कूलपर्यंत पोहोचवलंच पाहिजे या मताचं मी आहे. यासाठी अखिल महाराष्ट्र गिरवण महासंघाच्या माध्यमातून सुद्धा व्यापक मोहीम आम्ही करणार आहोत. नक्कीच नक्कीच. खरं तर निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो, फक्त आपल्याला ते घेता आलं पाहिजे आणि त्यासाठी काय काय करणं गरजेचं हे आजच्या आपल्या कार्यक्रमातून आपण जाणून घेत आहोत. लवकरच भेटूया. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. बघत राहा हॅलो सह्याद्री. विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सह्याद्री ते हिमालय अशा छान विषयावर आपण चर्चा करत आहोत आणि आपल्याबरोबर आहेत गिर्यारोहक तज्ज्ञ श्री उमेश झिरपे. सर, चर्चा आपल्याला अशीच पुढे चालू ठेवायची. आधी आपण एक फोन घेऊया. मंगल आपटे आपल्याशी बोलतायत. नमस्कार, बोला. पुण्यावरून बोलत आहेत. नमस्कार. मला असा प्रश्न विचारायचा होता की वर चढताना त्या लोकांना ते सामान असं मोजकं घ्यावं लागतं का, काय पाण्याची बाटली वगैरे काय काय, किंवा ते चढताना त्यांचं खाण्यापिण्याचं लाईक किंवा किती काय खायचं वर चढताना, तर त्यांनी काय काळजी घ्यावी? नक्कीच. धन्यवाद मंगल मॅडम. खरं तर अनेक जे नवीन साहसी, जसं तुम्ही सांगितलं ट्रेक असेल किंवा काही असेल, जेव्हा सुरुवातीला काही करावंसं वाटतं तर अनेक गोष्टी असतात की काय काय घेऊन जायचं आणि कशा पद्धतीने तयारी करायची असते. खरं आहे. यामध्ये मी सांगेन की सह्याद्रीमध्ये ट्रेकला जाताना कुठल्याही किल्ल्यांवरती किंवा डोंगरांवरती भटकंतीला जाताना घ्यायची काळजी वेगळी आहे आणि हिमालयातली काळजी पूर्णपणे वेगळी आहे. पण अगदी शॉर्टमध्ये सांगायचं तर कुठल्याही ट्रेकला किंवा कुठल्याही भटकंतीला किंवा कुठल्याही पर्वतावर जाताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट खाण्यापिण्याच्या वस्तू आपण बरोबर घेतल्या पाहिजेत. पण त्याचबरोबर आपण ज्या प्रदेशात जाणार आहोत तिथं काय व्यवस्था आहे, काय सुविधा आहे, तिथली वाटा आपल्याला माहिती आहे का नाही, कुठल्या ऋतूमध्ये आपण जातोय त्याप्रमाणे आपले सगळे कपडे याचं पण नियोजन असलं पाहिजे. आणि नक्कीच एक दिवसाचा जर तो ट्रेक असेल तर तुम्ही कुठेतरी आडबाजूला जाताय, निसर्गात जाताय, तिथं काही तुम्हाला हॉटेल नाही, काही खायला मिळणार नाही किंवा पाणी तुम्हाला मिळेलच असं नाही. तेव्हा तुमचं पुरेसं एक दिवसाचं पाणी आणि पुरेसं तुमचं अन्न, जो काही तुमचा जेवणाचा डबा असेल, काही खाण्याचे पदार्थ असतील, हे तुम्ही बरोबर ठेवले पाहिजेत.
की ज्याच्यामुळे तुमच्या शरीरात ताकद राहील. काही फळं बरोबर ठेवली पाहिजे, चिकी बरोबर ठेवली पाहिजे, अशा गोष्टी आहेत. तर ह्याच्यासाठी अधिक माहितीसाठी ते नंतर कधी संपर्क करू शकतात, कारण याचं नियोजन प्रत्येक ट्रेकचं 1 दिवसाचं असेल, 2 दिवसाचं असेल की हिमालयातलं असेल त्याचं वेगळं असतं. पण नक्कीच ते तुमच्याबरोबर असलं पाहिजे. नक्कीच. खरं तर आपण बघितलं की निसर्ग आपल्याला कधीच स्ट्रेस किंवा काही असं देत नाही. पण मग लिव्ह नो स्ट्रेस ही संकल्पना काय आहे? ही संकल्पना अशी आहे की ही अगदी बेसिक गोष्ट आहे जी सगळ्यांनी पाळली पाहिजे. जे कोणी पर्वतांवरती भटकंतीला, पर्वतारोहणाला किंवा कुठंही निसर्गात जातात, ह्या प्रत्येकाने ह्या सूचनेचं पालन केलं पाहिजे. ते आम्ही पण आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकवत असतो. याचा अर्थ असा आहे की आपण ज्या ठिकाणी जातोय, आपण निसर्गात जिथं जातो त्या ठिकाणी तिथल्या आठवणींशिवाय आणि आपल्या पावलांच्या ठस्याशिवाय मागं काही ठेवायचं नाही. आणि ह्याच्या उलट जर आपण पाहिलं तर अनेक जण मोठ्या प्रमाणात तिथं कचरा करतात, आपल्या खरं आहे. प्लास्टिकच्या बाटल्या टाकतायत. स्क्रीनवर जे आपल्याला एक फोटो दिसत आहे त्याच्यावर हो. बरेच पोते भरलेलं तिथे. हो ना, की तुम्ही पहा कुठल्याही किल्ल्यांवरती जा, कुठल्याही जंगलामध्ये जा, तर मोठ्या प्रमाणात तुम्हाला प्लास्टिकच्या बाटल्यांचा ढिगारा, खाल्लेले पदार्थांच्या पिशव्या, अशा अनेक गोष्टी पाहायला मिळतील. अनेक संस्था, अनेक लोक हे साफ करण्याचं पण काम करतायत. पण मला वाटतं हे केलंच नाही पाहिजे. आणि हे न करण्यासाठी काही मला असं काय वाटतं की लोकांमध्ये अवेअरनेस तर ह्याच्याबद्दल जागरूकता आली पाहिजे, पण काही कठोर उपाययोजना पण केल्या पाहिजेत. म्हणजे आत्ता जर आम्ही पाहतो की गंगोत्री परिसरामध्ये जर आपल्याला ट्रेकिंगला जायचं असेल तर गंगोत्री नॅशनल पार्कमध्ये एंट्री करतानाच तुम्हाला गेटवरती तुमच्या पाशी जे काही आहे ते सगळं दाखवावं लागतं. आणि प्लास्टिकच्या गोष्टी आतमध्ये अलाउ केल्या जात नाहीत, तुम्हाला परवानगीच नाही. त्या जर आत नेल्या तर तुम्हाला शिक्षा आहे, तुम्हाला दंड भरावा लागतो. तर अशा प्रकारची व्यवस्था आपल्याकडे सह्याद्रीमध्ये सुद्धा प्रत्येक ठिकाणी झाली पाहिजे असं अगदी प्रामाणिक मत आहे. पण म्हणजे अशी कठोर अंमलबजावणी करायची तर तुम्हाला अशी व्यवस्था पण केली पाहिजे. म्हणजे मला जर किल्ल्यावर जायचं आहे तर मला वरती प्यायचं पाणी तर मिळालं पाहिजे. मग मी प्लास्टिकची बाटली नेणार नाही. वर मला पाण्याची व्यवस्था जर माझी साधी गोष्ट आहे, मला प्यायचं पाणी आणि स्वच्छतागृह एवढी जर किमान व्यवस्था झाली तर मला वाटतं हे शक्य आहे, ती केली पाहिजे. प्रत्येक किल्ल्यांवरती सुद्धा किंवा डोंगरांवरती सुद्धा त्या त्या भागातली केअरिंग कपॅसिटी, आम्ही कायम सांगतो तिथली केअरिंग कपॅसिटी, म्हणजे किती लोक त्या किल्ल्यावर जाऊ शकतात हे सुद्धा पाहून त्याप्रमाणे तिथं प्रवेश दिला पाहिजे. एका दिवशी 5,000, 10,000 लोक जेव्हा किल्ल्यावर जाणार आहेत तेव्हा तिथं कचरा घाण होणारच आहे. त्यामुळे हे सगळं टाळू शकतो आपण. यासाठी काही नियमांची अंमलबजावणी कठोरपणे केली पाहिजे. त्यासाठी पण मी असं काय म्हणतो की ह्याच्यामध्ये शासनाने अजून प्रामाणिकपणे लक्ष घातलं पाहिजे. ह्याच्यामध्ये फॉरेस्ट खातं आहे, पुरातत्व खातं आहेत, गिर्यारोहण स्वयंसेवी संस्था आहेत, या सगळ्यांनी मिळून जर समन्वयाने काम केलं तर हे शक्य आहे. परदेशामध्ये मोठ्या प्रमाणात लोक शनिवारवर आपल्यापेक्षा जास्त साहसी गोष्टी निसर्गात जाऊन करत असतात. पण तिथं जी एक प्रकारची शिस्त आहे. मी एक छोटं उदाहरण सांगतो. एकदा मी माझ्या भाच्याकडे सिंगापूरला गेलो होतो. विमान प्रवासात परत मुंबईला येत होतो. माझ्यावर एक तरुण मुलगा बसला होता. त्याचं तोंड भरलं होतं. काय होतं मला तोंडात माहिती होतं. आम्ही मुंबई विमानतळावर आल्यावर त्यांनी काय केलं तर त्यांनी पटकन जाऊन खूप मोठी पिचकारी मारली. तर काय मावा बिवा सगळा टाकला आणि मला म्हणाला की किती छान वाटलं आपल्या देशात आलं. म्हणलं अरे काय झालं, तू तर घाण केली. तोंडला होते सिंगापूरमध्ये काय कुठं काही तुमता येत नाही, कचरा टाकता येत नाही, इथं दंड $500, $1000, कसं हो म्हटलं, हे आपल्याकडे कसं मना सोक्त होतं. हे ती कृती मी डोक्याला हात लावला. म्हटलं अरे हे कधीही मानसिकता बदलण्याची गरज आहे. म्हणजे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाने आणि त्या मावळ्यांच्या सगळ्या कर्तृत्वाने आपले हे गडकोट किल्ले उभे राहिलेत. एक किल्ला म्हणजे त्या प्रदेशाचं रक्षण, स्वराज्य निर्मितीचं खूप मोठं साधन. त्या किल्ल्यांवर आम्ही आमची नावं लिहून येतोय. अरे काय हे चाललंय, हेच कुठेतरी थांबवलं पाहिजे सर. आणि त्याच्यासाठी कठोर कारवाई होणं जे तुम्ही सांगितलं त्याविषयी आपण बोला. एक फोन घेऊया. अजिंक्य गोळे आपल्याशी बोलतात बदलापूरवरून. नमस्कार, बोला. हो नमस्कार. मला असं विचारायचं होतं की भविष्यात साहसी गिर्यारोहक होण्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन करू शकाल, याविषयी काय सांगाल असं विचार. नक्की. गिर्यारोहण हा एक वेगळा असा साहसी क्रीडा प्रकार आहे आणि याच्यामध्ये कुणीही कुठल्याही वयात येऊ शकतो, सहभाग घेऊ शकतो. आणि त्यासाठी आज सह्याद्रीमध्ये गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिंग ही पुण्यामध्ये आहे. या संस्थेची एक कॅम्पसेट मुळशीमध्ये आहे. वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस, प्राथमिक कोर्सेस, बेसिक कोर्सेस तिथं असतात. तुम्ही नक्की GJMच्या गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिंगच्या वेबसाईटवर व्हिजिट करा. त्या ठिकाणी तुम्हाला सगळी गोष्टी कळतील. तिथं संपर्क क्रमांक पण आहे, त्यांना तुम्ही संपर्क करा, तुम्हाला नक्की उत्तर येईल. पण योग्य प्रशिक्षण मिळण्याची संधी आज महाराष्ट्रात आहे. पूर्वी ही फक्त व्यवस्था महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे फक्त हिमालयातल्या ठराविक ठिकाणी होती.
आज ती व्यवस्था महाराष्ट्रात उपलब्ध आहे. तुम्ही संपर्क करा, नक्की तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या प्रशिक्षण कोर्सेसची माहिती मिळेल, त्यात तुम्ही सहभाग घेऊ शकता. नक्कीच ही चर्चा आपल्याला अशीच पुढे चालू ठेवायची. आता घेऊ एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर हॅलो सह्याद्री कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. साहस पर्यटन करायला सगळ्यांनाच आवडत असतं, पण काय काळजी घेतली पाहिजे, कशा पद्धतीने आपण आपल्या निसर्गाला जपलं पाहिजे, या सगळ्यांविषयी आपण ज्येष्ठ गिर्यारोहक तज्ज्ञ श्री उमेश झिरपे हे आपल्याशी छान गप्पा मारत आहेत. सर, खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो. आपण चर्चेमधून तुम्ही आम्हाला सांगत आहात. बऱ्याचदा आपण जेव्हा हिमालय याविषयी बोलत आहोत तेव्हा असं वाटतं की तिथे प्राणी नसतात किंवा तिकडची जीवसृष्टी कशी वेगळी असते, याविषयी काय सांगाल? हा एक थोडा समज आहे लोकांमध्ये की त्या थंडीमध्ये त्या उंचीवर प्राणी नसतात, असं नाहीये की फक्त बर्फ आहे आणि झालं. नाही, हिमालयामध्ये खूप प्रचंड वेगळी भिन्न अशी जीवसृष्टी आहे. तिथले आपल्याला स्क्रीनवर काही हो, फोटो तो आपण स्क्रीनवर पाहतोय, तो डावीकडे पाहतो, तो हिमबिबळ्या आहे. म्हणजे तो हिम अत्यंत दुर्मिळ, म्हणजे ह्याचा फोटो काढण्यासाठी पूर्वी वाईल्ड लाईफ फोटोग्राफर महिने तळ ठोकून असायचे. पण आजच्या या सगळ्या बदलत्या परिस्थितीत काय झालं की याचं दर्शन अलीकडे सारखं होऊ लागलं. जसे आपल्याकडे बिबटे दिसत आहेत, दुसरं बघितलं आपण तो याक बघितला. हिमालयात वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत. म्हणजे याक आहे, हिमालयातले माउंटन गोट्स वेगळे आहेत, भरल ज्याला म्हणलं जातं. हिमालयातले पक्षी पण खूप सुंदर आहेत. मोनाल नावाचा हा पक्षी अतिशय सुंदर पक्षी आहे. हा हिमालयात अनेक ठिकाणी आढळतो. नेपाळचा हा राष्ट्रीय पक्षी आहे, खूप सुंदर पक्षी आहे. तर हिमालयातली जीवसृष्टी वेगळी आहे. हिमालयातलं वृक्षराजी पण खूप, देवदारापासून अनेक वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष आहेत तिथं. आता हे सगळं सुद्धा धोक्यात आलं आहे, हे मी सांगतो. म्हणजे जे आपल्याकडे जसे आता बिबटे हे कॉमन झालेत, अनेक ठिकाणी बिबट्या बघायला मिळतो, तसं हिमबिबट्या हा पूर्वी जो दुर्मिळ होता तो सुद्धा आता बघायला मिळायला लागतो. कारण तो खालच्या उंचीवर यायला लागला आहे. कारण त्याचं अन्न पण, जे तिथले माउंटन गोट्स आहेत, भरले आहेत, ते पण खाली लागलेत. कारण वाढणारं तापमान जे आहे त्याच्यामुळं अति उंचीवर सुद्धा आता गवत उगवायला लागलं. म्हणजे तपोवन म्हणून एक जागा आहे गंगोत्रीच्या पुढे, गोमुखच्या पुढे 14,000 फुटांवरती ती जागा आहे. शिवलिंग या मेरू या शिखरांचा तो बेस कॅम्प आहे. त्या तपोवनवरती जिथं पूर्वी प्राणी पक्षी आम्ही कधी पाहिले नव्हते, त्या तपोवनवरती आज फुटभर उंचीचं गवत आहे. हे कशाचं धोतक आहे? तर हे वाढलेल्या तापमानामुळे तिथली वृक्षराजी तिथं वाढायला लागली, ऑक्सिजन वाढायला लागला, आणि त्याच्यामुळे काय झालं, तिथं किडे प्राणी, त्याच्यामुळे सुतार पक्षी थव्याने मागच्या वर्षी आम्ही तपोवनला पाहिले. तर हे सगळं पण वेगळे बदल पृथ्वीवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण हिमालयातली जीवसृष्टी किंवा हिमालयातले पशुपक्षी, तिथले वृक्षराजी हा एक खूप वेगळा विषय, आणि त्याच्यामध्ये खूप प्रचंड विविधता आहे. नक्कीच सर. सर, आपण आपला सह्याद्री, आपला हिमालय या सगळ्यांविषयी बोलत आहोत, आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की 2026 मध्ये पहिल्यांदाच आपल्या अर्थसंकल्पामध्ये या गिर्यारोहण किंवा पर्यटनाविषयी खूप चांगल्या तरतुदी झालेल्या आहेत. तर त्याविषयी काय सांगाल? होय, खरंच पहिल्यांदा आपल्या देशातल्या अर्थसंकल्पामध्ये ट्रेकिंग आणि गिर्यारोहण याची दखल घेतली गेली. ही सर्व गिर्यारोहकांसाठी किंवा निसर्गात जे लोक आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बाब आहे. आपल्या अर्थमंत्र्यांनी त्याच्याविषयी योजना जाहीर केल्या. भारतातल्या काही राज्यांमध्ये इकॉलॉजिकली सस्टेनेबल ट्रेल्स निर्माण करण्याचं त्यांनी जाहीर केलं, आणि त्यासाठीच्या सविस्तर योजना भविष्यात येतील. पण ही आनंदाची यासाठी की आपल्या देशामध्ये जे पर्वत आहेत ते अगदी हिमालयापासून आपल्या सह्याद्री आहे, अरवली पर्वत आहे, विंध्य पर्वत आहे, अनेक पर्वत शृंखला आहेत, आणि या प्रत्येक ठिकाणी खूप चांगल्या ट्रेल्स आहेत, खूप चांगले पर्वत आहेत की जे खरंच पाहिले पाहिजेत, त्याच्यामध्ये भटकंती केली पाहिजे. तर हिमालयाचा जो प्रचंड मोठा भाग भारतात आहे त्या ठिकाणी खूप विविधता आहे, आणि ते फक्त पर्वत नाही, तिथली संस्कृती, तिथलं कल्चर, त्या ठिकाणी असलेले वेगवेगळी मंदिरं, त्या ठिकाणी असलेल्या, मी मगाशी म्हटलं तसे वेगवेगळे पक्षी, प्राणी, तिथली वृक्ष, हे सगळं अद्भुत आहे. ते पाहण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात परदेशी साहसप्रेमी, परदेशी ट्रेकर्स आपल्याकडे येऊ शकतात. पण तो योग काय येत नाही आहे, तर तो योग येत काही बेसिक सुविधा तिथं नाही आहेत. कनेक्टिव्हिटीचा आपल्याकडे अभाव आहे, इमर्जन्सी सिस्टीम काही नाही आहेत. तर ह्या सगळ्याचं मला वाटतं उत्तर आपल्याला भविष्यात नक्की मिळणार आहे, कारण अर्थसंकल्पात या योजना आल्यात आणि खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यातून रोजगार निर्मित होईल. फक्त एकच आहे, त्याच्यामध्ये अशी आमच्या सगळ्यांची प्रामाणिक इच्छा आहे, आणि ती सगळ्यांची जे की हे सगळं वाढताना नक्की तिथल्या पर्यावरणाचा भान ठेवून, तिथली केअरिंग कॅपॅसिटी घेऊन, सगळा विचार करून त्या परवानग्या दिल्या पाहिजेत आणि डेव्हलपमेंट झाली पाहिजे. जसं आज आपण पाहिलं तर नेपाळ जो आपल्या शेजारचा देश आहे,
त्यामध्ये एव्हरेस्टसारख्या उंच पर्वतांपासून खूप मोठा हिमालय तिथं पण आहे आणि त्याचा इतका चांगला उपयोग ती लोक करतात. त्या देशाचं 25 ते 30% त्यांचं रेव्हेन्यू जनरेशन, देशाचं वार्षिक उत्पन्न गिर्यारोहण ट्रेकिंगवर आहे आणि त्यामुळे खूप चांगली व्यवस्था त्या ठिकाणी ठेवलेली आहे आणि त्यामुळं तिथं वाढणारं पर्यटन जे आहे, साहसी पर्यटन, त्यातून खूप मोठा रोजगार तिथं मिळालेला आहे. तर ती सगळी परिस्थिती आपल्याकडे आहे. आपल्याकडे खूप पोटेन्शियल आहे या सगळ्यासाठी. फक्त तिथं राजकीय इच्छाशक्तीचा आत्तापर्यंत अभाव होता. मला वाटतं आपल्या अर्थमंत्र्यांनी त्याची दखल घेतली आणि याचा अर्थ असा आहे की गिर्यारोहण किंवा ट्रेकिंग, भटकंती ह्याचं वाढणारं महत्त्व आज देशपातळीवर पोहोचलेलं आहे. पूर्वी असं होतं बघा की एक 15-20 वर्षापूर्वी, फार लांब नाही, म्हणजे मी आणि माझ्या आधीच्या सगळ्या पिढींनी तो अनुभव घेतला की भटकंतीला डोंगरात जाणारी जी लोकं होती ती ठराविक लोकं होती, ती जमात अशी लोकं ओळखायची, अरे हे म्हणजे ते वेडेच आहेत, का जातात हे, आपल्या स्वतःचे पैसे वेळ खर्च करून तिथं जाऊन कशाला धडपडतात, कुणी सांगितलं ना आचरटपणा करायला, अशा पद्धतीने या सगळ्या प्रकाराकडे पाहिलं जायचं. पण आज तसं नाही आहे. गिर्यारोहण किंवा साहस केल्यामुळं, भटकंती केल्यामुळं, निसर्गात गेल्यामुळं, पर्वतांवरती चढाई केल्यामुळं माणसाला काय मिळतं हे उमगू लागलं. मनुष्य समृद्ध होतो, स्वतःकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन निर्माण होतो, त्याचा कॉन्फिडन्स वाढतो. मी थोडं जरी साहस केलं, म्हणजे त्यासाठी मी एव्हरेस्ट चढलो पाहिजे असं नाही, मी एक छोट्या पर्वतावर जरी चढाई केली तरी माझ्यामध्ये जे सकारात्मक बदल होतात, माझ्यामधला कॉन्फिडन्स, मी डिसिजन घेतो, अरे पाऊल टाकू का नको, हे सगळं माणसाला बदलून टाकतं. आणि हे आज सरकारी पातळीवर होतं. म्हणजे मी कायम सांगतो की हे बघा, एक 4 वर्षापूर्वी आपल्या भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी बेअर ग्रिल्सबरोबर स्वतः ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेतले होते. का होता तो, का घेतला, तर देशात संदेश द्यायचा होता की सगळ्यांनी साहस केलं पाहिजे, त्याच्यातून आयुष्य बदलून जातं. नक्कीच. आणि आपल्या आयुष्याला सुद्धा एक चांगली शिस्त लागते, एक वळण लागतं. या साहसातून आपण नवीन काही गोष्टी शिकत असतो. सर, भविष्यातले काय प्लॅनिंग किंवा दृष्टिकोन काय आहे? गिरीप्रेमीच्या माध्यमातून आम्ही नव्हे तर अनेक गिर्यारोहण संस्था पण हा प्रयत्न करतात की हे ॲडव्हेंचर कल्चर जे आहे ना ते आपल्या देशामध्ये संपूर्णपणे वाढवलं पाहिजे. खूप गरज आहे. बाहेरच्या जगात म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर आउटडोअर एज्युकेशन ॲडव्हेंचर कल्चरला पहिल्यापासून खूप महत्त्व दिलं आहे. म्हणजे परदेशामध्ये जर आपण पाहिलं तर शनिवार रविवारी विकेंडला शुक्रवारी तिथल्या लोकांना साहस करायचे वेध लागलेले असतात. सहज ती लोक शनिवार रविवारी कोणी बंजी जम्पिंग करेल, कोणी स्कुबा डायव्हिंग करेल, कोणी स्केटिंग करेल, कोणी कॅम्पिंगला जाईल आणि ह्याच्यासाठी असलेलं इन्फ्रास्ट्रक्चर तिथं मोठ्या प्रमाणात डेव्हलप झालं आहे. आपल्यापेक्षाही जास्त रिस्क घेऊन ती लोक तिथं करतायत. का करतायत, तर सोमवारी जेव्हा ती आपल्या कामावरती येतात ना तेव्हा त्यांच्यामध्ये जी एक प्रचंड ऊर्जा असते, त्यांच्यामध्ये एनर्जी असते. म्हणजे माझं काम लिखाण करायचं आहे, पण मी जेव्हा मनाने प्रसन्न असतो तेव्हा माझ्याकडनं जे लिखाण होतं ते अद्भुत होतं आणि कमी वेळात मी खूप चांगलं लिहू शकतो. म्हणजेच काय, तर प्रॉडक्टिव्हिटी वाढते त्या माणसाची, म्हणजेच त्याच्या ऑर्गनायझेशनची, म्हणजेच त्याच्या देशाची, हे महत्त्व त्यांनी ओळखलं आहे. आज मला वाटतं आपल्याकडे पण लोकांकडे ही जागरूकता आली. आज बघा तुम्ही मोठ्या संख्येने, हजारोच्या संख्येने लोक शनिवार रविवार भटकंती करतायत, डोंगरांवरती जात आहेत, पर्वतारोहण करतायत, हिमालयामध्ये हजारोंच्या संख्येने जात आहेत, सायकलिंग करतायत, मॅरेथॉन पाहतायत. तर या सगळ्या गोष्टी, या सगळ्यांमध्ये साहस आहे. तर मला वाटतं हे वाढलं पाहिजे, हे आवश्यक आहे. आणि ह्याच्यामध्ये वयाची मर्यादा नाही, मी परत सांगतो. वयाची मर्यादा नाही, याच्यावरून मला विचारायचं की असं तुम्ही जेव्हा हे कॅम्प घेऊन जाता किंवा प्रशिक्षण असत तर असं किती वयापर्यंत तुमच्याकडे एखादी व्यक्ती आलेली आहे काय? आमच्याकडं तर मागच्या वर्षी 78 वर्षाच्या बेंगलोरच्या त्यांना कसं म्हणायचं आजोबा ह्या व्यक्तींनी व्यवस्थितरित्या एव्हरेस्टचा बेस कॅम्प हा 16 दिवसाचा ट्रेक पूर्ण केला. तुम्हाला एक उदाहरण द्यायचं तर मी कायम सांगत असतो की पुण्यामध्ये आज ते नाही आहेत, एक खूप लिजेंडरी गिर्यारोहक होते, कैलासवासी प्रोफेसर NK महाजन, आबासाहेब आम्ही त्यांना म्हणतो. आबासाहेब महाजन ही व्यक्ती अशी होती की वयाच्या 96 वर्ष 6 महिने झाल्यावर त्यांचं निधन झालं. आबासाहेब पुण्यातल्या एका कल्याणीनगर इथल्या नगरवाला स्कूलचे प्रिन्सिपल होते. 96 ह्या वयापर्यंत आबासाहेब दर रविवारी पुण्यातला सिंहगड किल्ला पायी चढायचे. सकाळी 4:30च्या बसनी यायचे आणि पायी किल्ल्यावर चढत जायचे. 96 वर्षापर्यंत. 96 वर्षापर्यंत आबासाहेब दरवर्षी वर्षातनं 2दा हिमालयात 14 ते 15,000 फुटांपर्यंत हाय अल्टिट्यूड ट्रेकला जाऊन यायचे. त्यांना जर फक्त पाहिलं तर त्यांना बघून सुद्धा एनर्जी यायची. इतके व्यवस्थित सरळ उभे राहायचे, कुठलाही आजार नाही, चष्मा नाही, पांढरा शुभ्र सदरा धोतर. आणि आबासाहेबांना बोलतं झाले एकदा ते की ते बघून त्यांचं ऐकून एनर्जी यायची. आबासाहेबांना कायम लोक विचारते, आबासाहेब ही एनर्जी तुम्हाला कुठून मिळते, तर त्याचं सगळं श्रेय ते आयुष्यभर केलेल्या गिर्यारोहणाला द्यायचे. अजून एक उदाहरण सांगतो. गिरीप्रेमी आमच्या संस्थेची सुरुवात ज्यांनी केली, उषप्रभा पागे, फाउंडर
डायरेक्टर आहेत, आकाशवाणीच्या संचालिका होत्या. आज त्यांचं वय 82 आहे. तुम्ही आजही त्यांना पुण्यात घरात त्या तुम्हाला सापडणार. आठवड्यातल्या 5 दिवस त्या डोंगरात असतात. एक 5-6 वर्षापूर्वी त्यांचे दोन्ही गुडघे दुखत होते. मला त्यांनी सांगितलं की उमेश गुडघे दुखत आहेत, काय करायचं? तर मी डॉक्टरकडे घेऊन गेलो. डॉक्टरनी नेहमीप्रमाणे गुडघे तपासले, सांगितलं की ऑपरेशन करायला लागेल. मी म्हटलं काळजी काय घ्यायची? ते म्हणले पायरी पण नाही चढायची. मला खालून त्यांनी असं हे केलं, म्हटलं चल बाहेर. अरे मी पायरी पण, मी आयुष्य डोंगर चढते आणि पायरी काय, काही ऐकणार नाही. काय केलं त्यांनी? जो कोणी सांगेल तो उपाय केला, तेल लावलं, कोणी सांगितलं हे करा, काही झालं नाही. पण एका योगा टीचरने त्यांना सांगितलं गुडघे तिथं जातील, आपण आजूबाजूचे मसल स्ट्रेंथन करू. ते व्यायाम त्यांनी केले 1.5 वर्ष आणि त्याच्यानंतर आफ्रिका खंडातलं सगळ्यात उंच पर्वत किलीमांजारो हे वयाच्या 77 वर्षी उषाताई क्लाइंब करून आले. तो वयाची मर्यादा नाही. मी कायम सांगतो, ज्याला ह्याला थोडी इच्छाशक्ती पाहिजे आणि ती झाली तर कोणीही गिर्यारोहण करू शकतं, पर्वतारोहण करू शकतं आणि ते करावं. आपण पाहिलं करोनानंतरचं जग खूप बदललं आहे. मनुष्य शारीरिक आणि मानसिक पण सुदृढ असणं, तंदुरुस्त असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मला वाटतं गिर्यारोहणासारखी जीवनशैली नाही आहे. मी त्याला जीवनशैलीच म्हणतो. खरं आहे सर, की इतक्या छान पद्धतीने तुम्ही आता ही शेवटची जी उदाहरणं दिली ना, त्यातून आमच्या सगळ्यांना सुद्धा खूप उत्साह आलेला आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण काय बघितलं की सह्याद्रीपासून हिमालयपर्यंतचा प्रवास कराच, पण निसर्गालाही जपा. साहस करताना निसर्गाला विसरू नका. हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला? माध्यमातून तुम्हाला माहितीच आहे, आम्हाला नक्की कळवा. फेसबुक आहे, यूट्यूब आहे, ट्विटर आहे. सर इथे आलात आणि इतक्या छान पद्धतीने माहिती दिली आणि आम्हालाही असं प्रोत्साहित केलं, त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. भेटूया पुढील भागात पुन्हा एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.